झी 24 तास एक पाऊल पुढे। अगदी मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय। ठाण्यात कल्याणमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू आहे। मात्र या पावसाचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरती अजून कोणताही परिणाम झालेला नाहीये। कल्याण, डोंबिवली आणि बदलापुरात मुसळधार पाऊस सुरू आहे। बारवी धरण ओव्हरफ्लो झाले। गेल्या 10 वर्षात प्रथमच यंदा जुलैच्या महिन्यातच बारवी धरण ओव्हरफ्लो झाले। एकूणच काय तर मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। दीपाली जगताप आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत। दीपाली, मी स्वतः सकाळी येताना अत्यंत मुसळधार पावसाचा अनुभव घेतलाय। आज कल्याण असेल, ठाणे असेल, डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, पश्चिम उपनगर असतील, सगळीच आणि मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। काय परिस्थिती आहे नेमकी? पहाटेपासूनच मुंबईमध्ये मुसळधार पाऊस आहे। अगदी मुंबई उपनगर आणि पश्चिम उपनगरात देखील पाऊस आहे। आपण जर ठाण्यापर्यंत म्हणजे कल्याण, डोंबिवली आणि ठाण्यापर्यंत पावसाचा जो जोर आहे तो अगदी मध्यरात्रीपासूनच होता आणि मुंबईमध्येही म्हणजे घाटकोपर असेल, दादर परिसर असेल, परेल या भागातही पहाटेपासून मुसळधार पाऊस आहे। अजित, दीपाली, रस्ते वाहतुकीवरती, रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झालाय का? कारण अनेक ठिकाणी पाणी साठतं लगेचच मुंबई शहरात विशेषतः। नक्कीच अजित, जर आपण नेहमी बघतो की पाऊस पडल्यावर मध्य रेल्वे असेल किंवा रेल्वेवर त्याचा लगेचच धीम्यागतीने रेल्वे चालायला लागते किंवा रेल्वेचा वेळापत्रकामुळे कोलमडतं। तर पहाटेपासून पाऊस असल्यामुळे रेल्वेवर त्याचा फारसा मोठा परिणाम जाणवत नाहीये। पण जर आपण फास्ट ट्रॅकवर बघितलं तर फास्ट ट्रॅकच्या ज्या ट्रेन आहेत त्या 10 ते 15 मिनिटं उशिरा आहेत। एक ट्रेन उशिरा गेल्यामुळे मागचं जे वेळापत्रक आहे ते थोडंसं कोलमडलं आहे। तशाच काही ट्रेन या कुर्ला आणि सायन दरम्यान थांबत, त्याच्यामुळे त्याचा परिणाम नक्कीच मागच्या ट्रेन्सवर होतोय। अजित, धन्यवाद दीपाली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास एक पाऊल पुढे।